श्री स्वामी समर्थ सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर येत्या गुरुवारी 20 तारखेला दुर्गाष्टमी आहे. श्रावण महिन्यामधली दुर्गाष्टमी आहे. तर दुर्गाष्टमीला आपले कोणते उपाय करायचे आहेत, कुंकुम अर्चन कसं करायचं आहे, त्याच्यानंतर दुर्गाष्टमीचे पाठ कसे करायचे आहेत, हे सगळं मी सांगणार आहे. त्याच्यानंतर सिद्ध कुंचिका स्तोत्र कसं पठण करायचं आहे, कुंकुम अर्चन कशावरती करायचं आहे, 64 योगिनी यंत्र जे की मी माझ्या घरामध्ये लावलं होतं आणि आत्ताही आहे, पण आत्ता सध्याला मी थोडंसं ते काढलं आहे कारण थोडंसं माझं घराचं काम चालू होतं म्हणून. त्याच्यानंतर तुम्हाला नवार्ण मंत्राचं पठण करायचं आहे. त्याच्यानंतर लक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे, कसं करायचं आहे, आणि लवंगाचा उपाय. तर हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर जसं की आपण दुर्गाष्टमीचं पठण करत असतो नवरात्रीमध्ये, पण आता सपोज मी केलं होतं नवरात्रीमध्ये, सपोज आत्ता जर कोणाला करायचं असेल ते आत्ताही करू शकतात आणि पुढच्या महिन्यामध्येही करू शकतात. पण त्यावेळेस आपलं हे येणार आहे अष्टमी म्हणजे काला येणार आहे, गोपाल काला. तर त्यावेळेस आपण एवढ्या सगळ्या सेवा एकत्र करू शकत नाही. तर आपण ही सेवा आत्ताच केली तर आपल्याला नंतर करायचं असेल तर करू शकता, असं काही बंधन नाहीये. पण तुम्ही आत्ताही करून घ्या, कारण नंतर सगळ्याच एकत्र आपल्याकडे एकाच दिवशी सगळ्या सेवा होत नाही आपल्याकडे. त्यामुळे तुम्ही आत्तापासून ही सेवा करा, गुरुवारी करा. दुर्गाष्टमी आहे तर दुर्गाष्टमी आपण हे जे पठण करतो, हे जे आपलं जे कुलदेवता असते, जे कुलदेवी, तर त्याच्यासाठी हे दुर्गाष्टमी पठण केलं जातं. कुलदेवी म्हणजे काय, जसं की आपल्या परंपरेनुसार पहिल्यापासून आपल्या घरामध्ये पहिल्या पूर्वजांपासून आपण त्या देवीची सेवा केलेली असते. ती देवी आपल्या घरामध्ये असते, ती देवी आपल्या कुळाचा उद्धार करते. तर आपण हे कुलदेवीचं करू शकतो. तर आता प्रत्येकाला काहींना कुलदेवता माहिती नसेल तर त्यांनी ही दुर्गा सप्तशतीचं पाठ करू शकता. तर त्यांना त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन कुठून ना कुठून त्यांना कळेल की त्यांची कुलदैवत कोण आहे. तर तुम्ही असंही करू शकता. तुमचे जे कोणते कुलदैवत असेल, तुम्हाला माहिती नसेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये देव कुलदैवत असतं आणि एक देवी असतात. तर प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये खंडोबा असतात, पण प्रत्येकाचे खंडोबा हे तीर्थानुसार वेगवेगळे असतात. प्रत्येकाच्या म्हणजे गावाकडे जसं असतात तसं प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. आता जसं की आम्हाला जे आहे ते धावडी लिंबगाव आहे, तर काहींना मूळ हा जेजुरीचा खंडोबा एकच आहे, पण त्याचे एक एक रूप आहेत. जसं की ठाणं आपण म्हणतो ना, हे इथलं ठाणं ते, तर प्रत्येकाचे असे एक एक ठाणं झाले आहेत जे की जवळपास गावामध्ये. पहिलं कसं एवढ्या लांब जाणं येणं होत नव्हतं, मग प्रत्येकाने आपले देवी किंवा देवाचे एक ठाणं केलेलं असतं की बाबा इथूनच आम्ही पाया पडतो. तर आता असं नाही, आपण सगळ्या सुविधा आहेत आपल्याकडे, तर आपण जाऊ शकतो. तुम्ही कोणत्याही एका देवीला गेले किंवा जो मुळे खंडोबा त्यालाही गेले तरी चालेल. किंवा तुमचे जे कोणती अंबाबाई असेल, कोल्हापूरची असेल किंवा तुळजाभवानी असेल, तिथेही तुम्ही जाऊन करू शकता. पण तुमचे कुलदैवत तुम्हाला माहिती असावे. त्याच्यानंतर ना आता जे आहे तर पूजा कशी करायची आहे त्या दिवशी, तर पूजा तुम्ही कलश मांडू शकता. कलश म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे, एक तांब्या घेऊ शकता, त्याच्यामध्ये तुम्ही एक नाणं टाकू शकता, सुपारी टाकू शकता, नागिनीची पानं किंवा आंब्याची पानं ठेवू शकता. त्याच्यानंतर तुम्ही हळदी कुंकू लावून किंवा स्वस्तिक काढून खाली तुम्ही तांदूळ ठेवून वरती हे सगळं ठेवून त्याच्यावरती नारळ ठेवू शकता. नंतर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे जे पाठ आहेत ते करण्यासाठी तुम्ही ग्रंथ असेल तर ग्रंथ घेऊ शकता, किंवा युट्यूबला किंवा तुम्ही गुगलला गेले तर गुगललाही तुम्हाला हे सगळं मिळून जाईल. दुर्गा सप्तशतीचे पाठ टाकायचे असेल तर तुम्हाला मिळून जाईल, हेही तुम्हाला तिथे भेटेल. तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. तुम्ही एक दिवसाचं पारायण करू शकता. एक दिवसाचं पारायण म्हणजे जेवढे तुमचे अध्याय आहे ते एकाच दिवसाचं होतं. जे तुमचे अध्याय आहे ते एका दिवसाचं पारायण त्याला बोललं जातं. त्याच्यानंतर तुम्ही ही सेवा करू शकता. जर तुमच्याकडून हे सगळं होत नसेल तर तुम्ही सिद्ध कुंचिका स्तोत्राचं पठण करू शकता 16 वेळा. सिद्ध कुंचिका स्तोत्र जर हेही तुमच्याकडे नसेल, तुम्ही गुगलला सर्च करू शकता, तुम्हाला सहजासहजी मिळून जाईल. किंवा तुम्ही कुणाला पठण करता येत नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून देऊन शांतपणे ऐकून बसू शकता, हेही करू शकता. त्याच्यानंतर कुंकुम अर्चन जसं की आपण आपल्या टाकावरती करतो किंवा आपल्या देवीची मूर्ती असेल त्याच्यावरती करू शकतो, किंवा श्रीयंत्रावरही करू शकतो. तर श्रीयंत्रावर असेल तर ठीक आहे, किंवा श्रीयंत्राचा फोटो वगैरे असेल तर त्याच्यावरती
वरती करू शकता किंवा देवीचा कोणताही महालक्ष्मीचा तुमच्या घरात कोणताही टाक असेल तर त्याच्यावर तुम्ही कुंकुम अर्चन करू शकता. तर ते कुंकू काय करायचं आहे तुम्हाला, ते कुंकू तुम्ही कुठेही चांगल्या कार्याला जात असेल तर त्यावेळेस तुम्ही लावू शकता किंवा घरातही तुम्ही हळदी कुंकू लावत असाल, आता जसं की मी हळदी कुंकू लावते तर तुम्ही घरातही लावू शकता. कोणतेही चांगलं शुभ कार्य करण्यासाठी घरामध्ये जे लेडीज पण लावू शकतात आणि पुरुषही लावू शकतात, म्हणजे दोन्ही पण, महिला आणि पुरुष दोन्हीही लावू शकतात. असं कुठं बंधन नाही की महिलाच लावू शकतात. तुम्ही कोणत्याही चांगल्या कार्याला जात असाल तर तुम्ही तिथे लावून जाऊ शकता, जेणेकरून तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी येईल. कुठलंही काम करताना तुम्हाला कोणतेही अडथळे येणार नाही याच्यासाठी लावून जाऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला 64 योगिनी यंत्र, हे 64 योगिनी यंत्र तुम्हाला केंद्रामध्ये कुठेही मिळेल. तुम्ही केंद्र जवळ नसेल तर तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल. ऑनलाईन तर आता प्रत्येकाला माहितीच आहे, त्याच्याबद्दल काही शंकाच नाहीये. किंवा तुम्ही कुठे धार्मिक दुकान असेल तुमच्या जवळ तर तिथं सहज मिळून जाईल. ऑनलाईन सहज मिळेल आणि ऑनलाईन नाही मिळालं तर तुम्ही केंद्र असेल तर केंद्रामध्ये घेऊ शकता. मी तर केंद्रामधूनच घेतलेलं आहे कारण मला तिथं ते सहजपणे उपलब्ध झालं होतं. तर तुम्ही तिथून घेऊ शकता. नंतर तुम्हाला नवार्ण मंत्र म्हणायचं आहे. जसं की नवार्ण मंत्र हे तुम्ही टाकावरती ज्यावेळेस तुम्ही कुंकुम अर्चन करणार आहेत ना त्यावेळेस तुम्ही नवर्ण मंत्र बोलू शकता. 16 वेळा बोलू शकता, 11 वेळा किंवा 108 वेळा बोलू शकता. ओम ऐं क्लीम चामुंडाय विचनम, ओम ऐं क्लीम चामुंडाय विचनम. तुम्ही हा नवर्ण मंत्र जर टाकला तर तुम्हाला गुगलवरती मिळेल, यूट्यूबला टाकला तर तुम्हाला यूट्यूबवरती सहजपणे मिळून जाईल. जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही कुंकू घेऊन टाकावरती हळूहळू पद्धतीने यूट्यूबला लावून तुम्ही देऊ शकता. कंटिन्यूली ते चालू राहील. तुम्ही फक्त शांत मनाने बसून तुम्ही कुंकुम अर्चन करू शकता. श्रेयंत्रावरती करा, टाकावरती करा किंवा तुमच्याकडे फोटो असेल, मूर्ती असेल, कोणत्याही ह्याच्यावरती तुम्ही केलं तरी चालेल, काहीही बंधन नाहीये. पण तुम्ही सेवा करा. सेवा करणं तेवढंच महत्वाचं आहे कारण लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये दिवसभरातनं 7 वेळा येत असते. तुम्ही संध्याकाळचं केलं तर अतिउत्तम कारण आपण जास्त संध्याकाळची सेवा केलेली. हा लक्ष्मीचा टाइम हा संध्याकाळी 6:15च्या पुढे असतो. 6 नंतर तुम्ही 7:30 पर्यंत ही सेवा करू शकता. 6 ते 7:30 पर्यंत करा कारण हा आपल्या लक्ष्मी येण्याचा टायमिंग असतो. कोणतेही तुम्हाला ह्या टायमिंगमध्ये संध्याकाळी कुणीही तुमच्या दारामध्ये मागायला आलं असेल, कुणीही कोणत्याही रूपामध्ये येतं, कुणीही देव कधी सांगून येत नाही आपल्याला, तर तुम्ही ह्या वेळेस ही सेवा करू शकता. त्यांना कधीही काहीही द्या. तुमच्याकडे जे काही असेल ना तुम्ही त्यांना ते देऊ शकता. कोणतंही दान करा. तुमचं दान केलेलं कधीच वाया जाणार नाही. तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देव कुठे ना कुठे येऊन मदत करा. महालक्ष्मी तुम्हाला सदैव पाठीशी राहील कोणत्या ना कोणत्या स्वरूपात. त्याच्यानंतर महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला केंद्रामध्ये आपलं होतच असतं. महालक्ष्मी अष्टकम जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुगलवरती टाकून द्या, यूट्यूबवरती टाकून द्या. 8 ओव्यांचं आहे ते आणि नंतर आहे फलश्रुती. तर तुम्हाला हे 16 वेळा पठण करायचं आहे. तर 16 वेळा कसं पठण करायचं आहे, तर 16 वेळा तुम्ही ज्या ओव्या आहेत 8 ओव्या आहेत तुम्ही 16 वेळा बोला. नंतर फलश्रुती ही तुम्हाला एकदाच बोलायची आहे किंवा तुम्ही 16 वेळा बोलले तरी चालेल, तुमच्या मर्जीने. 16 वेळा करू शकता, 11 वेळा करू शकता, 21 वेळाही करू शकता तुमच्या इच्छेने किंवा तुम्ही 1 वेळाही करू शकता तुमच्या इच्छेने. असं नाही की तुम्ही तेवढ्याच वेळात केलं पाहिजे, हे सगळं करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही लवंग, आता लवंग हे लक्ष्मीला प्रिय आहे, पिवळी मोहरी आणि लवंग. तर लवंग कसं करू शकता तुम्ही, लवंगाचे तुम्ही जे काही 21 असतील, 16 असतील किंवा 11 असतील, ह्या लवंगा तुम्ही महालक्ष्मीला अर्पण करू शकता. त्या अर्पण कसे करायचे आहे, फुलांच्या अख्ख्या लवंगा, फुल असतं बघा पुढं त्याला पूर्ण, तर त्या अख्ख्या लवंगा तुम्ही अर्पण करू शकता. ह्या लवंगा कितीला मिळतात तुम्हाला, सहजी 10 रुपयाला मिळतात. तुम्ही लवंगाची माळ पूर्ण अशी दोऱ्याने बांधून, पिवळ्या दोऱ्याने किंवा आपला पतरंगी दोरा असतो किंवा आपला नाड असतो हातात बांधायचा बघा, कलावा म्हणतात त्याला, तर त्या दोऱ्याने तुम्ही एक छोटासा दोरा काढून त्या दोऱ्याला तुम्ही लवंगा लावून 11, 16 किंवा 21 लावून महालक्ष्मीला फोटोला असेल, मूर्तीला असेल किंवा टाकाला असेल तर तुम्ही लावू शकता. आणि तुम्ही ज्या लवंगा आहे 16, 11 किंवा 21 घेऊन त्या महालक्ष्मीला अर्पण करायच्या. तर अर्पण कशा करायच्या, फुलाची जी बाजू आहे ते आपल्या साईडला करायचं आहे आणि शेवटचं जे टोक आहे ते देवीकडे करायचं असतं. तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर हे अर्पण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही स्वतःही खाऊ शकता किंवा जर तुम्हाला तिखट लागत असतील तर तुम्ही भाजीमध्ये टाकून देऊ शकता. आता लवंगाचे खूप चांगले फायदे आहेत. तुम्हालाही माहिती, तोंडाचा जर वास येत असेल तर आपण लवंग खातो, तोंडाचा पूर्ण वास निघून जातो आणि हे एकदम आयुर्वेदिक आहे. तर आयुर्वेदिक
एकदम म्हणजे एकदम आयुर्वेदिक आहे. किंवा दाढ आपली दुखत असेल तर आपल्याला खूप वेळा सांगितलं जातं, तुमची दाढ दुखत असेल तर तुम्ही लवंग दातामध्ये धरू शकता, तुमच्या दाढीचा ठणक राहतो. त्याच्यासाठी हे केलं जातं, कारण मी केला होता म्हणून मला माहिती. तर हे सगळे तुम्ही उपाय करू शकता. 64 योगिनी यंत्र हे तुम्हाला प्रत्येक कोणत्याही दुर्गाष्टमीला तुम्ही लावू शकता घरामध्ये. कोणत्याही महिन्यामध्ये दुर्गाष्टमी येते त्यावेळेस तुम्ही त्याची पूजा करून लावू शकता. तर ही पूजा कशी करायची तर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगून देईल. तुम्हाला काही नाही, एकदम नॉर्मल करायचे आहे. हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत, फुल व्हायचं आहे, त्याच्यानंतर अगरबत्ती लावायची आहे आणि आपला लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे. तुम्ही जसं की लवंगाचं महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता, 16 वेळा म्हणू शकता, 11 वेळा म्हणू शकता किंवा 21 वेळा म्हणून तुम्ही घरामध्ये दाराला लावून देऊ शकता. आता तुम्हाला तुमच्या घरामध्ये लावता येत नसेल तर तुम्ही बाहेरच्या साईडने प्लास्टिकच्या याने चिकटपट्टीने वगैरे तुम्ही लावू शकता. अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करू शकता. आता ह्याची जी आपली कथा आहे, जसं की मी प्रत्येक वेळेस सांगत असते की प्रत्येक ह्याचं महत्त्व असतं. तर हे जे आपल्या दुर्गाष्टमीचं महत्त्व आहे, तर एक राक्षस असतो, महिषासूर नावाचा एक राक्षस आहे. तर त्या राक्षसाने काय केलेलं असतं की महादेवाची तपश्चर्या करून त्याला एक वर मिळालेला असतो. त्याने इतका वैताग दिलेला असतो देवाला, इतका त्रास दिलेला असतो, खूप त्रास दिलेला असतो की तो कुणाचंच ऐकायला तयार नसतो, कारण त्याला महादेवाकडून वर मिळाल. तर तुम्हाला तर माहिती, श्रावण महिन्यामध्ये किंवा कोणत्याही महिन्यामध्ये तुम्ही जर देवाची तपश्चर्या केली तर भगवान शंकर हे असे की तुम्ही इतके भोळेत की तुम्ही कोणतंही करा ते तुम्हाला लगेच प्रसन्न होतात. त्यालाही तसेच प्रसन्न झाले. त्याने एवढा त्रास द्यायला सुरुवात केली की त्याला सगळे जे देव असतात ते त्याला त्याच्या ह्याच्यामध्ये बांधून ठेवायचे असतात की मी म्हणून तसंच झालं पाहिजे आणि सगळ्यावरती राज्य हे माझंच झालं पाहिजे. तर देवांनी काय केलं, तपश्चर्या केली, एवढी तपश्चर्या केली, एवढी की त्यांच्या तेजस्वी तेजाने आपली जी माता आहे दुर्गा मातेचं हे झालं, तेजाच्या आणि दुर्गा मातेचा उत्पत्ती झाली. आणि त्या तेजामुळं मातेला त्यांनी प्रार्थना केली की हा राक्षस खूप वैताग देतोय आणि तपश्चर्या केली देवाची, म्हणून देवाने ह्याला वर दिला. तर ह्याने पूर्ण म्हणजे खूप थैमान घातलेला आहे आणि खूप त्रास दिलेला आहे. तर आता तूच बघून घे. म्हणून देवाने प्रत्येकाने आपापलं एक जे शस्त्र असतं ना, ते देवाने प्रत्येकाने आपापलं एक शस्त्र देवीला देऊन टाकलं की याचा मात कर. आणि ज्यावेळेस मात केलेला असतो ना त्यावेळेस दुर्गाष्टमी असते, त्यामुळे आपण दुर्गाष्टमी करतो. तर आपल्या जो काही वाईट गुण असतं तर वाईट गुणाचा त्याग करण्यासाठी आपण दुर्गाष्टमीचं पठण, त्या दिवशी आपण दुर्गाष्टमीचं पठण करत असतो. तर हे सगळं करत असतो. दुर्गाष्टमीच्या दिवशी आपण हे सगळे उपाय करत असतो की जे काही माझ्या आतमधली ऊर्जा असतील, निगेटिव्ह वाईब्स असतील, निगेटिव्ह विचार्स असतील किंवा घरामध्ये काही निगेटिव्ह असतील, तर ह्या सगळ्या उपायाने हे सगळे जे काही असतील आपण कुंकुम अर्चन करतो. कुंकुम अर्चन ही सगळ्यात छान सेवा आहे. सगळ्यात महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कुंकुम अर्चन ही खूप छान सेवा आहे. तुम्ही ही सेवा नक्की करा. तुम्हाला काही नाही जमलं ना तर फक्त तुम्ही कुंकू घेऊन देवीच्या टाकावरती अर्पण करू शकता आणि ते कुंकू स्वतःही लावू शकता. कपाळाला तुम्ही रोज जरी लावलं तर काही हरकत नाही. तुम्ही ह्या सगळ्या सेवा करून बघा, नक्कीच तुम्हाला फायदा. दुर्गाष्टमीचं तुम्ही पठणही करा, दुर्गाष्टमीचं पठण. तर ह्या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता. आता माझ्याकडे जो ग्रंथ आहे दुर्गा सप्तशतीचा हा ग्रंथ आहे, जो दिंडोरी प्रणीतचा ग्रंथ आहे. एकदम छान ग्रंथ आहे. तुम्हाला एका बैठकीमध्ये होत असेल तर तुम्ही करू शकता. सकाळीच करा. सकाळी केलेली सेवा ही एकदम प्रभावी सेवा असते आणि एकदम फ्रेश वातावरण असतं, त्यामुळे आपल्याकडून पटकन सेवा होते. दुपारचा आपल्याला खूप त्रास पण येतो आणि झोप पण येते, मेन म्हणजे वाचणं पण होत नाही कारण जेवण झाल्यानंतर. हा आहे दिंडोरी प्रणीतचा दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आणि 64 योगिनी यंत्र हे आहे. तुम्हाला 64 योगिनी यंत्र हे तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये सहज मिळून जाईल. सहज एकदम सहज पद्धतीने तुम्हाला मिळून जाईल. हे 64 योगिनी यंत्र दुर्गाष्टमीचं दिवशी तुम्हाला हे लावायचं आहे. ह्याची विधिवत पूजा करून तुम्ही तुमच्या घरामध्ये 64 योगिनी यंत्र लावायचं आहे. हा तुम्हाला सहजपणे कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये मिळून जाईल किंवा तुम्हाला ऑनलाईनही मिळून जाईल. तुम्ही फक्त त्याची पूजा करायची आहे, धूपदीप लावायचा आहे आणि ते तुम्हाला दरवाजाला लावायचं आहे. हे तुम्हाला प्रत्येक दुर्गाष्टमीला काढून त्याची पूजा करून लावायचं आहे. हे असं का करायचं, कारण आपण आपल्या घरामध्ये सतत कोण नाही कोण येत असं किंवा आपणही बाहेर जातो, तर आपल्या बाहेर गेल्यानंतर ना आपल्याला काय एनर्जी असतात ते आपल्याला माहिती नाही. ती एनर्जी आपल्याला
येण्यासाठी किंवा घरामध्ये ती कंटिन्युअली नाही राहिली पाहिजे, म्हणून आपण ते काढून त्याची विधिवत पूजा वगैरे करून आपण परत लावू शकतो. हे लॅमिनेशन केलेलं आहे, बघू शकता तुम्ही, पूर्णपणे पाठीमागं काय नाहीये, ह्याला लॅमिनेशन केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ह्याच्यावरती सहजपणे तुम्ही तुमची पूजा करू शकता. पुसून ते परत तुम्ही दरवाजावरती लावू शकता. 100% खूप म्हणजे खूप छान प्रभावी सेवा आहे. हे तुम्ही करून बघा. हे फक्त तुम्हाला पूजा करून तिथं लावायचं आहे. मी सांगितलेल्या सेवा नक्की करा, तुम्हाला खूप खूप म्हणजे खूप फायदा पडेल. श्रीयंत्रावरती श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन किंवा तुम्ही कोणत्याही देवीच्या टाकावरती, फोटोवरती किंवा मूर्तीवरती कुंकुमार्चन नक्की करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.